अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें। दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015। कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य। आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज। संपर्क सूत्र 0708 319 3103 09696 366642। शंकरांचं एक वचन आहे, भागवतात फार सुंदर आलेलं आहे। संभावितस्य स्वजनात पराभवो यदास यज्ञो मरणाय कल्पते। स्वजनांकडून झालेला अपमान मरणासारखा असतो। सती जाऊ नकोस, पण ती गेली आणि इतकी उपेक्षा तिच्या वाट्याला आली, फार तिला वाईट वाटलं। पण आमच्या गदी माडगुळकरांनी सुंदर गीत लिहून ठेवले ना, मानभंग हाची झाला माहेरी आहेर, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर। फार वाईट वाटलं। एक तर जावई एवढा त्रिभुवनाचा स्वामी, ज्याच्या सामर्थ्याला तोड नाही, पण दुर्दैव असं की त्याला निमंत्रण नाही, मलाही निमंत्रण नव्हतं, मी आले पण माझ्याशी कोणी बोलतही नाही आहे। तेव्हा तिने एक अलौकिक प्रयोग केला। ती योगेश्वराचीच पत्नी, योगेश्वरीच होती, आणि तिने काय करावं, ती ते यज्ञकुंडाजवळ बसली। अव्यक्तलिंगाः अवधूत सेवितः, अशा योग मार्गाला ती सामोरी गेली। पद्मासन घातलं तिनं त्या यज्ञकुंडाच्या जवळ, आणि बघता बघता हे करता येतं। पातंजली योगदर्शनात त्याचा उलगडा केलेला आहे। पण हे ज्याची तपश्चर्या अशी सिद्ध झालेली आहे त्याला शक्य आहे। कापराप्रमाणे तिचा देह जळला असा उल्लेख आहे, काही न करता। त्या यज्ञकुंडाच्या शेजारी ती बसली, तिनं आपलं मन अंतरंगाकडे वळवलं, ती ध्यानस्थ झाली आणि योग सामर्थ्याने आपले प्राण फेकून दिले। कापूर जसा जळावा तसा तिचा देह जळत गेला। हाहाकार उडालेले सगळ्या मंडपामध्ये, आणि दक्ष मनातून घाबरला, कारण आता शंकर जर आले तर काय घडेल त्याला दिसायला लागलं। आणि शंकरांना हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी वीरभद्र आपल्या जटेतून निर्माण केला आणि त्याला पाठवून दिलं। आता मग आमचे तरुण म्हणतात, काही लिहून ठेवले पुराणांमध्ये, जटेतून काय वीरभद्र झाला, ब्रह्मदेवाच्या कानातून काय जन्माला आला, काही थापा मारलेत पुराणामध्ये, आणि म्हणून आपल्याचे तरुण वाचायला प्रवृत्त होत नाहीत। त्यांच्या लक्षात येत नाही की पुराणामधल्या बऱ्याच गोष्टी रूपकात्मक आहेत। एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो। आज आपण वृत्तपत्रात वाचतो की रशियाने किंवा अमेरिकेने अफगाणिस्तान गिळला, बरोबर आहे? याचा अर्थ आपल्या लक्षात येतो, अमेरिका किंवा रशियाने त्याच्यावर आक्रमण केलं आणि आपली सत्ता तिथे प्रस्थापित करायचा प्रयत्न केला। 500 वर्षानंतर या राजकारणाचं ज्ञान नसलेल्या एखाद्या माणसाने हे वाक्य जर वाचलं तर तो म्हणेल रशिया म्हणजे मनुष्य होता आणि अफगाणिस्तान म्हणजे बहुधा खायचा पदार्थ होता, तो त्यांनी तोंडात टाकला। होईल की नाही खरं असं मला सांगा। आता इथे भागवत काय किंवा पुराणांच्या रचना ज्या झाल्या आहेत त्या लाक्षणिक आहेत बऱ्याच वेळेला। तर याचा अर्थ काय होतो, आपण जरा जटेतून निर्माण झाला, कानातून निर्माण झाला, आमच्या
पूर्वजांच्या दृष्टीपुढे सगळं विश्व आहे. आणि तो परमात्मा आपण पुरुष सूक्तामध्ये जो म्हणतो ना, सहस्र शीर्षः पुरुषः, तर तो असा अनंत शीर्ष, अनंत हातपाय धारण करणारा, असा विराट सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून उडणारा पुरुष आहे. तो पुरुषोत्तम आहे, परमात्मा आहे. मग त्याची विराट आकृती जर आपण मनापुढे आणली, डोळ्यापुढे आणली, तर त्याचा अर्थ असा होतो की त्या विराट पुरुषाला ब्रह्मांडाच्या रूपात मांडलं तर कदाचित त्याचा कान ब्रह्मदेशाच्या जवळ येऊ शकतो. तुमच्या लक्षात येते का? पहा मी काय म्हणतोय. त्याची मांडी कदाचित थायलंडमध्ये येऊ शकते, त्याचा पाय कदाचित लंकेमध्ये येऊ शकतो. बरोबर आहे ना? सगळा विराट पुरुष मांडला होता. मग अशा त्याच पद्धतीनं पुराणाने लिहून टाकलं. त्यांच्या कानातून तो जन्माला आला, म्हणजे कदाचित म्यानमारमध्ये जन्माला आला, ब्रह्मदेशामध्ये, असा त्याचा अर्थ घ्यायचा. असं समजावून घेतलं तर ग्रंथ आपोआप उलगडत जातात. वीरभद्र निर्माण झाला आणि वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केलाय, खरोखर उद्ध्वस्त करून टाकला. त्यावेळेस सतीनं आपला देह जाळून घेतला. भगवान विष्णू म्हणाले, आता प्रलयाला सामोरी जायची तयारी ठेवा. आणि तसंच घडलं. त्या वीरभद्राने सगळा यज्ञ उद्ध्वस्त केला, दक्षाचा वध केलाय, त्याचं डोकं कापून टाकलं. पुढे शंकराला सगळे शरण गेले. त्यावेळेला त्यांनी शाप दिला आणि दक्षाला अजाचं डोकं बसवलं. भगदेवाला सांगितलं की मित्रदेवतेच्या डोळ्यांनी बघावं, पुरुषानं यजमानाच्या दातानी खावं. कारण कोणाचे डोळे गेले, कोणाचे अवयव तुटले, कोणाचे दात पडले. शेवटी दक्षानी महादेवाची स्तुती केलेली आहे, भागवतामध्ये ती आलेली आहे. आणि तो म्हणाला, खरं तर अज याचा अर्थ अज, जो जन्माला येत नाही तो. दक्षाला असं अजरामर स्थान या परमेशाने, महादेवानी, शंकराने दिलं, असा त्याचा अर्थ आहे. पण स्वतः शंकर मात्र त्या दुःखाच्या आवेगाने इतके मग्न झाले की त्यांनी तो सतीचा उरलेला देह उचलला. आता असे जे देह असतात त्यातले प्राण गेले तरी त्याच्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा असते, ती राहते. आणि त्याचं तेज इतकं असतं की ते जगाला धारण करणं अवघड असतं. तेव्हा विष्णूंनी त्या उरलेल्या देहाचे 51 तुकडे केले, सुदर्शन चक्र टाकून. का केले? अशी ऊर्जा एके ठिकाणी जर राहिली तर सृष्टीला जाळूनच टाकेल. त्याचं विभाजन करायला पाहिजे. विभाजन केलेलं आहे महाविष्णूंनी. फार सुंदर वैज्ञानिक अर्थ आहे त्याला. आणि त्याचं विभाजन महाविष्णूंनी केलं आणि सतीचा एक एक अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडला, 51 ठिकाणी. त्यालाच आज आपण शक्तिपीठ म्हणतो. ती मुख्य महत्वाची मूलाधारासहित 51 शक्तिपीठ आमच्या भक्तिकोशामध्ये दिलेली आहेत. प्रतिष्ठाननी प्रकाशित केलेल्या 5वा जो खंड आहे भारतीय तीर्थक्षेत्र मंदिर, त्यात अधिकृत दिलेली आहेत. तीच समजा. नाहीतर तुम्ही कुठेही प्रवास केले तर आमच्या इथे 5 आहेत बरं का, असं प्रत्येक तीर्थक्षेत्री सांगतील तुम्हाला. तर तुम्ही त्याच्यामध्ये यादी दिली ती वाचून घ्या. 51 मूळ अधिकृत देवीची ही स्थानं, शक्तीची स्थानं कोणती आहेत. आणि मग शंकराचा दाह कमी झाला आणि देवाधिदेव महादेव शांत झाले. या वेळेला या सगळ्या वंशामध्ये, मनूच्या वंशामध्ये उत्तानपाद या नावाचं एक राजा जन्माला आला. काही नावं आपल्याला चमत्कारिक वाटतात एकदम. उत्तानपाद म्हणजे काय? कसलं तरीच नाव आहे ना, बरोबर? आपल्याही मनात आलं असेल उत्तानपाद म्हणजे काय? तो असा पाय वर करून झोपत होता का असं वाटायचं उत्तानपाद म्हणजे. पण त्याला सुंदर अर्थ आहे. तुमचे आमच्यापैकी सगळेजण उत्तानपाद असतात असं भागवताला सांगायचं. आपल्यापैकी प्रत्येकाचा जन्म उत्तानपादच असतो. डोकं अगोदर, बाकीचे अवयव नंतर. बरोबर आहे की नाही सांगा मला? आणि असं झालं नाही तर डॉक्टरांची प्रचंड धावपळ होते. असं पोर जर उत्तानपाद जन्माला आलं नाही तर पळापळ होते सगळ्या डॉक्टरांची. या जीवाला आता वाचवायचं कसं? आपली पुराणं किती अभ्यास करावीत तितकी कमी आहे. उत्तानपाद आपल्यापैकी प्रत्येक जण असतोय. आता त्या उत्तानपादाला सुनीती आणि सुरुची अशा 2 पत्नी होत्या. पण तिच्या गोष्टीचा प्रारंभ बऱ्याच वेळेला असाच व्हायचा. ती म्हणायची की कोणी एकेकाळी एक दरिद्री ब्राह्मण होता
मग एके दिवशी मराठी शाळेमध्ये होतो मी, तिला म्हटलं आजी सारखं काय ग असं सांगते, आता एक आज मला श्रीमंत ब्राह्मणाची गोष्ट सांग. त्याने एक धपाटा घातला माझ्या पाठीत, म्हणे मेल्या मलाच जर अशी गोष्ट माहिती नाही तुला कुठून सांगू. पण याला केवढा व्यापक अर्थ आहे समजावून घ्या, की ब्राह्मणांनी दारिद्र्यातच दिवस काढले असा अर्थ आहे. नाहीतर असं आलंच नसतं पहिलं वाक्य. कोणी एकेकाळी एक दरिद्री ब्राह्मण होता. अण्णासाहेब कर्वेंसारखा मनुष्य ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली. मॅट्रिकच्या परीक्षेला हा मुलगा शेरवलीपासून साताऱ्यापर्यंत चालत आला. था कल्पना आहे, एका वेळचा अंतर 100 मैल आहे, किलोमीटर नाही. 160 किलोमीटर चालत आला हा मुलगा 10वीच्या 11वीच्या परीक्षेला, मॅट्रिकच्या. आणि तेवढा अंतर पुन्हा चालू. कुंभारली घाटातून व्याघ्र आहेत, अस्वल आहेत, तरस आहेत, लांडगे, कोल्हे, नाग, साप, भयानक गर्द जंगल होतं. विद्येचं प्रेम असलं की मनुष्य कुठेही थांबत नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. तशीच आजी गोष्ट सांगायची मग मला. एक होता राजा, त्याला 2 पत्नी होत्या. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. शेवटी मी एकदा तिला म्हटलं, दोन्ही नावडत्या नकोत, दोन्ही आवडती असलेली गोष्ट सांग. ते म्हणाली नाही, सगळ्या गोष्टीत असंच आहे, एक आवडती नाही की नावडती. त्या उत्तानपादाच्या वाट्याला हेच आलं बिचारा. त्याला सुरुचीच्या पोटी हा उत्तम जन्माला आला आणि मग दुसऱ्या नावडत्या पत्नीच्या पोटी ध्रुव जन्माला. आणि हा उत्तम ज्या वेळेला एकदा राजाच्या मांडीवर बसलेला होता, ध्रुव सुद्धा तिथे येऊन बसल्याबरोबर त्याच्या सावत्राईनं त्याला खाली खेचलं. खाली खेचलं आणि ते म्हणाली, मूर्खा, हे स्थान तुझं नाहीये बसायचं. 5-6 वर्षाचं लेकरू पण त्या वेदनेने दुःखाने इतकं कळवळलं. एखाद्याला स्वाभिमान जन्मताच असतो बघा. आणि एखाद्याला मृत्यू जवळ दिसला तरी होय साहेब लात घाला, ती सुद्धा गोड आहे. माणसाच्या स्वभावावर आहे. म्हणून काव्य शिकवायचं ना आम्हाला. तो असा मशाल खाली केली तरी पोत त्याची ज्वालावरच जाणार. स्वाभिमानी असे असतात. त्याच्या मनाला फार लागलं ध्रुवाच्या. आणि तो उठला, आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई, हे दुःख मला सोसवत नाही. त्यावेळी ती म्हणाली, मी तरी काय करू बाळा, माझा हक्क चालत नाही. तुझी सावत्रई, तिची सत्ता या राजप्रासादावर आहे. तुझे तात सुद्धा काही करू शकत नाहीत. मग ध्रुव म्हणाला, आई, मी काय करू की जिथून मला कोणी उठवणार नाही. 5 वर्षाचं लेकरू विचारते. मग आई म्हणाली, बाळा, नारायणाची तू प्रार्थना केलीस, उपासना केलीस, तर तो नारायण तुला अढळ स्थान प्राप्त करून देईल. हा निघाला तेवढ्यात योगायोग असा की नारायण नारायण आले नारद महर्षी. त्यांचे पाय धरले ध्रुवानी. तो म्हणाला, देवर्षे, मला मार्ग दाखवा, मी उपासना कशी करावी ते मला समजावून सांगा. तर तेवढं, बाळा, तू फार लहान आहेस. वनामध्ये वन्य श्वापद भयानस्त वन, कल्पनाही तू करू शकणार नाहीस. भयानक अंधकार, काटे कुठे सगळीकडे पसरलेले, झोपायला जागा नाही. तिथे गादी मिळणार नाही, पांघरुण नाही, काहीही मिळणार नाही. राजवाडा नाही, वर छप्पर नाही, छत नाही, सेवक नाहीत, आई जवळ नाही. बाळा, तू एकटा कसा राहशील? एखादा व्याघ्र चालून आला अंगावर तर तू काय करशील? तो म्हणाला, नारायणाचं स्मरण करेन, पण मला मार्ग दाखवा. मग शेवटी देवर्षी नारद शरण गेले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, आता मी एकच काम करतो, तुला मार्ग दाखवतो. आणि त्यांनी त्याला मंत्र सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. तो मंत्र ध्रुवानी आपल्या चित्तामध्ये धारण केला आणि मग अशी त्यांनी साधना मांडली. बापरे, त्याचं वर्णन अंगावर काटा येईल. त्यांनी अन्नाचा त्याग केला.
काय खायला लागला? कवठ दिसायची. कवठ मोठं फळ असतं आणि कवच मोठं टणक असतं. झाड वृक्ष मोठा, फळं लांब लागतात, पण तो झाडावर चढायचा, कवठ काढायचा, दिवसभरात एखादं कवठ खायचं. पण त्याचाही त्याने त्याग केला आणि तो बोरं खायला लागला. शेवटी बोरांचाही त्याग केला, वाळलेली पानं खायला लागला. अरे बापरे! मग त्याचाही त्या ध्रुवानी त्याग केला. केवळ पाणी पिऊन त्यांनी तपश्चर्येला प्रारंभ केला. पुढे वायू भक्षण करून तो राहिला. भागवत सांगतं, एका पायावर उभारून त्यांनी तपश्चर्या केली आणि विष्णूला प्रगट व्हावं लागलं. एखाद्याची साधना, एखाद्याची उपासना, तपश्चर्या सफल झाली तर त्याचं फळ काय मिळतं? ते ध्रुवाचं उदाहरण, विद्यार्थी असा असावा, अशी चिकाटी असावी अभ्यासामध्ये. हाती घेतलेलं टाकू नये. जोपर्यंत चांगलं फल प्राप्त होत नाही तोपर्यंत अध्ययन अभ्यास करतच राहावा. ध्रुवानी केलंय. आदर्श आहे. ध्रुव काय, कच काय, विद्यार्थी दशेचे आदर्श आहेत. आपलं लक्ष काय असावं आणि त्याच्याकडे कसं चालावं या चरित्रातून शिकायला मिळतं. भगवान विष्णू प्रगट झाल्यानंतर त्या ध्रुवाचा आनंद काय सांगावा. हा वेडावून गेला ध्रुव आणि टकटका फक्त बघत राहिलाय महाविष्णूंच्याकडे. नमस्कार करायचं सुद्धा भान राहिलं नाही त्याला. इतका त्याला मनामधून आनंद, हर्षोत्फुल्ल होऊन गेला. महाविष्णू हसले आणि त्यांनी आपल्या हातामध्ये जो शंख होता तो शंख त्या ध्रुवाच्या गालाला लावला आणि त्याला भानावर आणलं. मग त्या ध्रुवानी महाविष्णूंची जी स्तुती गायली आहे ना, मोठी विलक्षण सुंदर आहे, अप्रतिम, एकदम खूप छान स्तुती आहे. मोठीच्या मोठी आहे स्तुती. आणि त्याच्यामध्ये महाविष्णू जगतपिता कसा आहे, परमात्म रूप कसा आहे, तोच नानाविध रूप कशी धारण करतो, उत्पत्ती स्थिती प्रलयाचा स्वामी तोच कसा आहे, याचं सगळं वर्णन त्यांनी केलं. आणि महाविष्णू म्हणाले, चिंता करू नको, दीर्घकाल राज्य करशील आणि तुला ताऱ्यासारखं अढळ स्थान प्राप्त करून देतो. म्हणून ध्रुव तारा त्या रूपाने आज आपल्याला पाहायला मिळतो. चलो अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें. दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015. कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य. आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज. संपर्क सूत्र 0708 319 3103 09 696 3 66642.